सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। पिंपळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात 1000 रुपयांची घसरण। केंद्राने सोयाबीन आयात केल्याने दरात घसरण। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालखेड उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या भावात 1000 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले। सोयाबीनच्या दरात घसरण झालेली आहे। पिंपळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये 1000 रुपयाची घसरण। केंद्राने सोयाबीन आयात केल्याने दरामध्ये घसरण झाल्याचं बोललं जातंय। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालखेड उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या भावामध्ये 1000 रुपयाची घसरण झाल्याचे दिसून आलं। केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणाला शेतकरी हैराण झालाय आणि केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्याने या सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाल्याचं देखील यावेळी शेतकऱ्यांचं सांगणं आहे। तरी सध्या सोयाबीनला 4000 ते 4500 रुपये भाव मिळत असल्याने केलेला उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याचं यावेळेस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। उत्पादनामध्ये 50% घट आणि बाजारामध्ये 1000 रुपयाचा तोटा, याच्याने शेतकरी आज मेटाकुटीस आला। शेतकऱ्याच्या जे काही 2 पैसे मिळण्याचे चान्सेस होते तेही गव्हर्नमेंटने बंद केले, सगळे दारं बंद झाली। आयातीच्या धोरणामुळे आणि गव्हर्नमेंटचं जे दरसोडीचं धोरण आहे याच्याने शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्रास झाला। आज सोयाबीनची 7000 रुपये विकायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती लोकांची, परंतु आयातीमुळे ती सोयाबीन 4000वर आली। याला सरकार जबाबदार झालं आणि शेतकऱ्याच्या उत्पादनात जी मोठी घट झाली ती भरून निघण्याचे जे चान्सेस होते ते पूर्णतः मावळले।